कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरिओम सर्व साधक बंधू भगिनींना, मागच्या महिन्यामध्ये आपण गीतेचा 5वा अध्याय अभ्यासला होता। त्यानंतर 1 डिसेंबरला गीता जयंतीच्या निमित्ताने आपण स्वामीजींनी मांडलेला एक विचार, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप, त्याचं ध्यान, त्याचं दर्शन हे तरंग रूपात कसं होऊ शकेल हा विचार मांडला होता। त्याच्यावर आधारित आपण गीता जयंतीच्या दिवशी विवेचन केलं। त्याला जोडून मनशक्ती आश्रमाच्या मुख्य आश्रमाच्या दत्तकुटीर या स्वामींच्या तपस्थानातली श्रीकृष्णाची मूर्ती, त्याचं ध्यान कसं करावं याचं एक स्वतंत्र आपण लिंक तयार केली आणि महाशून्यबिंदूचं ध्यान कसं करावं याची एक स्वतंत्र लिंक तयार केली। आता आपण 6व्या अध्यायाकडे वळतो आहोत। आत्मसंयम योग किंवा ध्यानयोग असं या अध्यायाचं वर्णन केलं जातं। खरं म्हटलं तर या अध्यायाची सुरुवात किंवा या विषयाची सुरुवात 5व्या अध्यायामध्ये 28 आणि 29वा श्लोक जो आहे त्यामध्ये झालेली आहे। त्यामध्ये ध्यानाची पूर्वतयारी कशी करावी, विषयाचे चिंतन कमी करत करत वृत्तीची स्थिरता करावी, 2 डोळ्यांच्या मध्यभागी भ्रूमध्यावर ध्यान करावं, एकाग्र चित्त करावं, प्राण अपान म्हणजेच प्राणायामाची जोड द्यावी, आपल्या स्वतःच्या वृत्तीचं शोधन करावं, हे सगळे विषय मागच्या अध्यायात आले आणि आता त्यालाच जोडून पूर्णपणे ध्यानाशी संबंधित असलेला विषय या अध्यायामध्ये आलेला आहे। हा अध्याय इतका महत्त्वाचा आहे की याचे कदाचित 2पेक्षा अधिकही विवेचनं करावी लागतील असं आत्ता तरी वाटतं आहे। बघूया कसं जमतं ते। आता आपण 5व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे भगवंतांनी त्याचा सारांश बघूयात। गीतेमध्ये अनेक शब्द त्यांनी वापरलेले आहेत। ज्ञानयोगी, संन्यासी, कर्मयोगी आणि पुढे त्यांनीच म्हटलेलं आहे की या सगळ्यांमधले फरक जे आहेत हे केवळ वरवरचे आहेत। खरा कर्मयोगी हा संसारात राहणारा नित्य संन्यासी असतो असंच त्यांनी म्हटलेलं आहे। आता दोन्हीतला थोडासा तुलनात्मक फरक असा आहे की योगी की योगमार्गाने जाणारा कर्मयोगी जो आहे तो काय करतो, कर्मयोगी हा कृतीमध्ये समता ठेवतो। सगळ्यांशी वागताना समता हा त्याचा स्थायी भाव असतो आणि त्या कर्मामधून तो वृत्तीमध्ये समता आणतो। म्हणजे तो कर्म करतो पण कर्म न करण्याचं पुण्य त्याला मिळतं, कारण त्याने ते निस्वार्थपणे केलेलं असतं, समता तत्वाने केलेलं असतं। आणि संन्यासी काय करतो, संन्यासी हा वृत्तीमध्ये समता ठेवतो आणि कृतीत सहजतेने ती समता आणतो, त्यामुळे त्याचं पुण्यात रूपांतर होतं। म्हणजे संन्यासी हा वरवर पाहताना काही कर्म करत नाही असं दिसतं, पण तरीही कर्म केल्याचं पुण्य त्याला मिळतं। आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय, एक उदाहरण देतो। ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सगळं वर्णन केलेलं आहे।
संन्यासाची मुलं म्हणून समाजाने त्यांना एका वेळेला बाजूला टाकलं होतं, वाळीत टाकलं होतं. पण त्याच ज्ञानेश्वरांनी भव्य दिव्य अशी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, त्या ज्ञानेश्वरीची प्रेरणा गेली 750 वर्षापेक्षा अधिक आपल्याला मिळते की नाही. त्याच्या आधी 7व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी तेच काम केलेलं आहे. 19व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांनी तेच काम केलेलं आहे. स्वामी विज्ञानंद यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला तेच काम केलेलं आहे. 19वं शतक संपता संपता स्वामीजींनी प्रकाश समाधी घेतली. परंतु आजही या सगळ्या संन्यस्त वृत्ती ज्यांची होती, या सगळ्यांकडून आपल्याला प्रेरणा मिळत आहेत का मिळत नाही आहेत. आज ते प्रत्यक्ष कृती काही करतायत का नाही, पण आपल्याला प्रेरणा मिळते की नाही, मिळते. हे त्यांचं पुण्य आहे. म्हणजे बघा, समता तत्वाशी मन एकरूप केलं तर आपल्याला या जन्मामध्ये त्याचा फायदा होतोच. पण त्याचबरोबर दोष नाहीसे झाल्यामुळे आपल्याला एक परमस्थिती मनाची निर्माण होऊ शकते. आणि म्हणून योगी आणि संन्यासी या दोहोंमध्ये काहीही भेद नाही, असंच गीतेचं म्हणणं आहे. म्हणून विषय आहे समतेचा. स्वामीजींनी शक्तियोग या ग्रंथामध्ये म्हटलं आहे, या विश्वाचा शेवटसुद्धा समतेत होणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण आत्तापासून ज्ञानाने समतेची जोड आपल्या आयुष्याला दिली पाहिजे आणि व्यवहारामध्ये सगळ्या पातळ्यांवर समता निर्माण केली पाहिजे. आता हे झालं 5व्या अध्यायाचं सार. 6व्या अध्यायाकडे वळताना एक थोडंसं प्रास्ताविक विचार मांडायचे आहेत. आणि तो विचार असा आहे की गीतेमध्ये निर्णय मार्गांनी मनाला वळवावं कसं याच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत. मनाचा स्वभाव मुळातच अतिशय चंचल आणि हे मन कसं आहे, ज्याची गोडी त्याला लावावी त्याला ते ललचावतं, त्याला ते जवळ करतं. मग अशा मनाला अभ्यासाने, वैराग्याने आत्मसुखाची गोडी लावावी असं या 6व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. म्हणजे मग ते मन हळूहळू शनै हळूहळू ताब्यात येऊ शकते. ते कसं करावं या सगळ्याचं वर्णन म्हणजे हा 6वा अध्याय आहे. 6व्या अध्यायामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे आणि तो या सगळ्या अध्यायामध्ये खूप महत्त्वाचा आहे. संस्कृतमध्ये त्यात म्हटलेलं आहे, उद्धरेत आत्मानात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आचार्य विनोबांनी याचं सुंदर भाषांतर केलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी. आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपुला. जिंकुनी घेतला आत्मा बंधू तो होय आपला. सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करीतो स्वये. फार मार्मिक शब्द आहेत हे सगळे. मग या मनाचं स्वरूप कसं असावं, काय करावं, तर मनाला, चित्ताला एकाग्रता शिकवावी. मनातल्या विचारांचा अभ्यास करावा आणि त्या अभ्यासातून संयम आणि वैराग्य म्हणजेच आवश्यक तेवढंच सगळ्या गोष्टींकडे पाहणं हे शिकवावं. आत्मचिंतनाची जोड द्यावी. न कंटाळता उत्साहाने या मार्गाचं आचरण करावं. म्हणूनच या अध्यायाला ध्यानयोग किंवा साम्ययोग, समतेवर आधारित असलेला साम्ययोग असं म्हटलेलं आहे.
तर या अध्यायाचा आपण सविस्तर अभ्यास सुरुवात करूया. या अध्यायामध्ये पूर्वार्धामध्ये आपण ध्यानाची पार्श्वभूमी जी आहे ही मनावर ठसवूयात. काय त्याच्यामध्ये त्यातले विचार असे की ध्यान करण्यामागचा मुळात आपला हेतू काय आहे, का ध्यान करायचं आहे, त्यानंतर ध्यान म्हणजे नक्की काय आहे, ध्यान का करायचं आहे, हेतूबरोबर ध्यानाच्यासाठी आपल्याला मनाची तयारी कशी करायची आहे, शरीर, मन, मेंदू या सगळ्यावर ध्यानाचे काय परिणाम होतात तेही आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हा झाला पूर्वार्धातला भाग. तसंच या निमित्ताने या अध्यायात आलेले विविध विचार जे आहेत तेही आपल्याला समजून घ्यायचे आहेत, कारण आपण अभ्यास करतो आहोत. आणि उत्तरार्धामध्ये आपण ज्ञानेश्वरीकडे वळणार आहोत. गीतेमध्ये ध्यान हा विषय आला आहे, पण ज्ञानेश्वरी माऊलींनी त्याला कुंडलिनी ध्यान किंवा षटचक्र ध्यान याची जोड दिलेली आहे. माऊलींच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला त्यांनी पंथराज म्हटलेलं आहे. इतकं तो महत्त्वाचा असा ध्यानाचा प्रकार आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी नुसतं कुंडलिनी म्हणजे काय हे सांगितलेलं नाही आहे. त्या कुंडलिनीच्या नंतर, त्याच्या ध्यानानंतर कोणत्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात, अनुभूती येते, हेही सांगितलेलं आहे. मात्र त्यांनी एक काळजी घ्यायला सांगितली आहे. या कुंडलिनी ध्यानामुळे शक्ती निर्माण होते, एक विशेष शक्ती निर्माण होते, ज्याला सामान्य भाषेत रिद्धिसिद्धी म्हणतात. पण माऊलींनी, स्वामीजींनी सगळ्यांनी सांगितलं आहे या रिद्धिसिद्धींच्या नादी लागू नका. पण हा विषय आपण उत्तरार्धामध्ये सविस्तर समजून घेऊया. आता आपण वळतो आहे मुळामध्ये ध्यान याचा अर्थ काय आहे. ध्यानाचा अर्थ समजून घेत असताना आपल्याला स्वामीजींनी केलेल्या निर्णय व्याख्या ज्या आहेत तिकडे वळावं लागतं. काय आहे तर ध्यान म्हणजे काय तर मन, शरीर आणि मेंदू याच्यावरचे ताणतणाव जे आहेत ते कमी करण्याचं माध्यम म्हणजे ध्यान आहे. मनाला समतेच्या पातळीवर, शांततेच्या पातळीवर नेणं, त्या स्थितीत नेणं यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे ध्यान आहे. मनाची किंवा बुद्धीची जागृत अवस्था काढून टाकणं ही ध्यानाची व्याख्या स्वामीजींनी केली. म्हणजेच काय, धी अधिक न. धी म्हणजे बुद्धी, बुद्धीची जागृती कमी करणं म्हणजे ध्यान आहे. थोडक्यात ध्यानाच्या वेळेला मनातले सगळे विचार काढून टाकायचे आहेत. ध्यानाबद्दल हे विचार जसे वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे योगमार्गामध्ये पतंजली मुनींनी 8 पायऱ्यांवरचा अष्टांग योग हा सांगितला आणि त्याच्यातली ध्यानाची, मनाची एक उच्च अवस्था कशी प्राप्त होते याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून असं सोप्या भाषेत म्हणता येईल, मन जोडावे योगाने, शक्ती जोडावी शांतीने, विचार जोडावे शुद्धीने, ध्यान जोडावे समविचाराने. आता पतंजली मुनींनी अष्टांग योग म्हणजेच योगसूत्र जी सविस्तर मांडलेली आहेत त्याचा अर्थ काय आहे, कशासाठी ती आहेत, तर त्यांनी असं म्हटलं आहे, हे सगळी सूत्र जी आहेत ही आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठीचा मार्ग म्हणून आहेत. आध्यात्मिक पातळीवर मनाची उन्नती व्हावी यासाठी ती योगसूत्र आहेत. आणि म्हणून त्याच्यामध्ये 8 पायऱ्या ज्या आलेल्या आहेत त्या यम, नियम, आसन, प्राणायाम,
प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे त्या 8 प्रकार, अष्टांग, 8 टप्पे, 8 पायऱ्या त्या आहेत. आता यमनियम म्हणजे काय आहेत? तर यमनियम म्हणजे संयम मनाचा कसा ठेवावा, मनाची शिस्त कशी असावी. यम याच्यामध्ये संयम आला आहे, नियमामध्ये त्याचं निरीक्षण आलेलं आहे, म्हणजे मनाला लावायची शिस्त आहे. आसनं म्हणजे शरीराला लावायची शिस्त आहे. विशिष्ट स्थितीमध्ये शरीर काही वेळ ठेवा, त्यामुळे तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. त्यानंतर येतो प्राणायाम. प्राणायाम म्हणजे श्वासाची शिस्त आहे. प्राण, अपान, उदान हे सगळे जे वायू आहेत त्याचं नियमन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. अनुलोम विलोम म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं, हे सगळं या प्राणायामामध्ये येतं. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांचं नियमन आहे. म्हणजेच एका तऱ्हेने आपल्या मनातल्या स्वैर धावणाऱ्या विचारांना लगाम घालायचा आहे. घोडा जर स्वैर उधळला तर चालत नाही, त्याला वेग असावा लागतो, पण त्या वेगाला लगामही सारथ्याच्या हातात असावा लागतो. आधुनिक भाषेत बोलायचं तर गाडीला ॲक्सिलेटर असतो, पण त्याचबरोबर ब्रेकही असावा लागतो. ब्रेक आहे म्हणून तुम्ही उत्तम गतीमध्ये गाडी चालवू शकता. एखाद्या गाडीला ब्रेक नसेल, ब्रेक फेल झाला तर काय होतं? अपघात होतो. मग प्रत्याहार ते काम करतं. धारणा, ध्यान आणि समाधी हे ध्यानाशी संबंधित 3 विचार आहेत. धारणा म्हणजे ज्याच्यावर एकाग्र चित्ताने ध्यान करायचं ते माध्यम, एखादी मूर्ती, एखादा फोटो, एखादं प्रतीक म्हणजे धारणा आहे. ध्यान म्हणजे जे आपण प्रतीक निवडलेलं आहे त्या प्रतीकावर एकाग्र चित्त होत असताना त्याच्या गुणांची, त्याच्या शक्तीची आठवण ठेवणं, त्याचं स्मरण करणं हे आहे. आणि समाधी म्हणजे या सगळ्या चिंतनामध्ये मनाची प्रदीर्घ काळ अवस्था निर्माण करणं, समाधी, त्याच्याशी बुद्धी सम करायची आहे. तर अशा या योगसूत्रांकडे वळायचं झालं तर त्याच्यात या ध्यानाची, मनाची एक सुंदर व्याख्या आलेली आहे. पहिल्या सूत्रामध्येच म्हटलेलं आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग कशासाठी आहेत? चित्तवृत्तींचा संयम करण्यासाठी योग आहेत. अशा योगाकडे आपल्याला वळायचं आहे. पुढचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो आहे ध्यान का करायचं. आता ध्यान का करायचं हे आपल्याला एखाद्या रूपकाने समजून घेता येतं. आमचे एक ज्येष्ठ साधक होते बरं का. त्यांना ध्यानाची खूप आवड. त्यांना आम्ही विचारायचो, तुम्हाला ध्यान का करावं असं वाटतं? तर ते मजेशीर उत्तर द्यायचे. ते म्हणायचे, काय मी असं ऐकलेलं आहे की ध्यान केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मी सतत सगळ्या गोष्टी विसरत असतो. मी बाजारात गेलो तर कशासाठी आलो आहे, काय खरेदी करायचं लक्षात राहत नाही. पैशाचं पाकीट कुठे ठेवलं आहे लक्षात राहत नाही. गोळ्या घेतल्या आहेत की नाही औषधाच्या तेही विसरतो. कधी त्या घेतच नाही, कधी डबल होतात. चष्मा कुठे ठेवला आहे कधीतरी कपाळाला असतो, पण मी घरभर शोधत असतो. म्हणून मला ध्यान करायचं आहे. आवडीने ध्यानाला जायचे. नंतर यायचे ते त्यांची एक तक्रार असायची. काय तक्रार असायची? ते म्हणायचे, एरवी मी सगळं विसरतो, पण ध्यानाला बसलो की सगळं आठवत राहतं. चष्मा कुठे ठेवला आहे, बाजारात कशासाठी जायचं आहे, पाकिट कुठे, सगळं आठवतं. केव्हा?
ध्यानाला बसल्यानंतर. या बाबतीत आमचे एक मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी काही माहिती सुंदर दिली आणि त्या माहितीचा सारांश असा आहे की आपण ध्यानाला बसल्यानंतर अनेक प्रकारचे विचार, अगदी विकारसुद्धा मनामध्ये येत राहतात. एरवी आपण व्यवहारात असताना आपल्याला कदाचित काही विचार मनात येणार नाहीत, परंतु ध्यानाला डोळे मिटून बसलो की सगळे विकार मनात गर्दी करायला लागतात. तर एकाने विचारलं होतं की असं का होतं? खरं तर ध्यानामध्ये विस्मरण व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टींचं, मग असं का होतं? तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, मनातले जे विकार असतात, अगदी कामविकारासकट, तर ह्या सगळ्या जे विकार आहेत हे एका तऱ्हेचे शक्ती आहेत, ऊर्जा आहे. ध्यान हे ऊर्जेचाच प्रकार एक आहे. कुंडलिनी ध्यान तर परिपूर्ण ऊर्जेचंच स्वरूप आहे. मग ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला आपल्या शरीरातील जी ऊर्जा सुप्त आहे, पोटेंट आहे, तिचं स्वरूप प्रवाही होतं, म्हणजे कायनेटिक होतं. आणि मग अशा वेळेला जी ऊर्जा दबून राहिलेली असते त्या ऊर्जेचं प्रकटीकरण व्हायला लागतं आणि म्हणून ध्यानाला बसल्यानंतर अनेक विकार मनात येत राहतात. मग भगवंतांनी सांगितलेलं आहे, या सगळ्या विचारांकडे साक्षी भावाने पहा. त्याने मन अशांत होऊ देऊ नका, डिस्टर्ब होऊ नका. ठीक आहे, आलेलं आहे, चाललं आहे, ठीक आहे. समजा तुम्ही समुद्राच्या काठावर बसलेले आहात आणि समुद्राच्या लाटा येत आहेत. समुद्राच्या लाटा येत आहेत, येऊ देत आहेत. लाट येते, किनाऱ्यावर आपटते, परत जाते. दुसरी लाट येते, आपटते, परत जाते. जाऊ द्या, तुम्ही कुठे त्या लाटेचा विचार करत बसताय? तसं मनात या विचारांच्या लाटा यायला लागल्या, साक्षी भावाने पहा. त्याच्यामध्ये मन गुंतू देऊ नका, त्याचं चिंतन करू नका. येऊ दे, जाऊ दे, हळूहळू मन शांत होईल. हा त्याचा भाग आहे. मग दैनंदिन जीवनामध्ये काय असतं? मनाला शांती हवी असते. त्या शांतीसाठी हे ध्यान करायचं आहे. आपण दिवसभरामध्ये अनेक प्रकारच्या इच्छांमध्ये गुंतलेलो असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा. आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी आपण सतत काहीतरी धडपड करत असतो. ही धडपड करत असताना आपल्या मनामध्ये कधीतरी अशांती निर्माण होते, उद्विग्नता निर्माण होते, कधी राग निर्माण होतो, कधी भय निर्माण होतं. मग या सगळ्या दैनंदिन वृत्तींमधून मनाला अलग करायचं आहे, शांत करायचं आहे. त्यासाठी ध्यान करायचं आहे. आणि आपल्या इच्छेला एक चांगल्या प्रकारची प्रेरक शक्ती मिळावी म्हणूनही ध्यान करायचं. ध्यानाचे अनेक मार्ग आहेत आणि अनेक फायदेसुद्धा आहेत. तेच आपण समजून घेतो आहे. जीवनामध्ये शांती आणि समाधान मिळवायचं असेल तरी ध्यान उपयोगी आहे. अजून एक आहे, मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी म्हणजेच मेंटल हेल्थ ध्यानाचा उपयोग आहे बरं का. आता भारतीय प्रशासनाने मेंटल हेल्थ हा आयुषमधला एक महत्त्वाचा घटक मानलेला आहे. त्या मनाची आरोग्यपूर्ण स्थिती निर्माण करणं, मनाची आत्मिक उन्नती करणं, थोडक्यात ताणमुक्त यश आणि शापमुक्त वैभव यासाठी आपल्याला ध्यान करायचं आहे. लक्षात येते का सगळ्यांना? आता ह्या ध्यानाची गरज आजच्या जगात काय आहे ते लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील एक प्राध्यापक स्टीफन लीडर भारतात आले होते. भारतातल्या आजाराची त्यांनी मीमांसा केली, अभ्यास केला,
चिकित्सा केली आणि त्यांनी म्हटलेलं आहे की येत्या 25-30 वर्षामध्ये भारतात होणाऱ्या मृत्यूंपैकी 30 ते 35% जास्त मृत्यू हे केवळ मानसिक आजारामुळे असतील. ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम या सगळ्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढणार आहे असं त्यांनी संकेत दिलेले आहेत. एक तऱ्हेने इशारा दिलेला आहे भारतीयांना. तर भारतात आहे तेच जगभरात आहे. मग आता तरुण वयातही आपण पाहतो अनेक जणं अगदी तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असताना 30, 35, 40, 45 या ह्याच्यात असतानासुद्धा त्यांच्या कर्मक्षेत्रातही हार्ट अटॅकने जात आहे. तो अतिशय दुर्दैवी आहे. कोणी खेळाच्या ग्राउंडवर जातो आहे, कोणी व्यायाम करताना जातो आहे, कोणी जिममध्ये जातो आहे, कोणी नाटकामध्ये एखादी भूमिका करत असतो त्यावेळेला जातो, तर कोणी नृत्य करताना जात आहे, कोणी कामावर असताना ऐकायकी जात आहे. हे तारुण्यामधले प्रॉब्लेम्स कमी करायचे असतील तर ध्यान हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे आणि तो आपण समजावून घेणार आहोत. कसं आहे, सध्या भौतिक प्रगती इतक्या प्रमाणात झालेली आहे की त्याच्यासाठी सगळी जीवनशैली बदलून गेली आहे आणि एका तऱ्हेने बिघडलेली आहे. स्पर्धात्मक जीवन आहे, आहार विहार अयोग्य आहे, केव्हा जागायचं केव्हा झोपायचं सगळं गणित बिघडलेलं आहे. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे सगळं गेलेलं आहे. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये माणसं घरी येतात ते 7:30, 8 होऊन जातात. आता इतर ठिकाणीसुद्धा जिथे इथे IT आहे, जिथे ते नोकरी करणार आहेत त्यांना माहिती आहे आज ऑफिसमध्ये जाण्याची वेळ ठरलेली आहे. बरोबर आहे. परत येण्याची वेळ ठरली आहे का? नाही. वर्क फ्रॉम होम असेल तरी ताण कमी झालेत का? नाही. कारण घरी असताना केव्हाही साहेबाचा फोन येतो, अरे ते मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, नाकारता येत नाही आहेत. मग ह्या सगळ्यामुळे व्यायामाचाही अभाव आहे, ताणतणाव वाढलेले आहेत, वृत्ती स्वार्थ केंद्रित झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम होतो तो म्हणजे मनोकायिक आजार म्हणजेच सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. यामुळे होणारे आजार जे आहेत हे वाढलेले आहेत आणि त्या भावनांच्या ताणामुळे होणाऱ्या आजारांवर उपाय जो आहे तो म्हणजे नियमित ध्यान करणं. लक्षात येतं का सगळ्यांना? काय होतं आहे, तारुण्याच्या काळात अनेक प्रकारच्या आकांक्षा मनात घोंगावत असतात, त्यात चूक काही नाही आहे. अरे पण ते सगळं वैभव, पैसा, सत्ता मिळवताना जी आपली आंतरिक शक्ती खर्च होते आहे त्याचं काय? भरपूर पैसे मिळवलेत, संपत्ती आहे, खाण्याची आवड आहे, पण डायबिटीज झाला आहे, नाही खाता येत गोड, BPचा त्रास आहे, मीठ जास्त खाता येत नाही. हे सगळे जे प्रकार आहेत हे म्हणजे दात आहेत पण चणे नाही, चणे आहेत तर दात नाही. या निमित्ताने एक स्वामीजींनी सांगितलेली गोष्ट पुन्हा एकदा सांगतो. कदाचित पूर्वी सांगितली असेल पण आत्ताच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या. फार पूर्वीची गोष्ट आहे बरं का. एका राजापुढे एका चोराला आणून उभं केलं. सैनिक म्हणाले, महाराज यांनी चोरी केलेली आहे. महाराजांनी विचारलं, का रे बाबा चोरी केली आहेस का? हो म्हणाला, नाईलाज होता म्हणून मी चोरी केली, मला क्षमा करा. तर चोरी कबूल झाली आहे. पण चोराने सांगितलं नाईलाजाने केले. महाराज म्हणाले, ठीक आहे, फार गंभीर गुन्हा नाही आहे, थोडक्यात त्याला शिक्षा देऊयात. झटपट न्याय. महाराज म्हणाले, याला 50 फटके मारा. आता तो
चोर असा बारीक होता. त्यांनी गायवाय केली आणि म्हणाला, महाराज अहो माझं शरीर बघा, मी 50 फटके खाऊ शकणार आहे का? नाही शक्य, मला दुसरा काहीतरी शिक्षा द्या. महाराजांकडे पर्याय तयार होता. म्हणाले ठीक आहे, 50 फटके नको, 50 कांदे खा बरं. हा म्हणाले हे चालेल. बसलं की कांदे खायला. आता कांदे खाताना काय होतं, अहो कांदे सोलायला लागलं तर डोळ्यातून गळागळा पाणी येतं आणि ते कांदे कच्चे खायचेत. काय होत असेल, एक कांदा खाल्ला, दुसरा खाल्ला, 5 कांदे खाल्ले आणि पोटात जाळ झाला. हो, हात जोडले आणि सैनिकांना म्हणाला, कांदे नको, मला फटके मारा. सैनिक म्हणाले ठीक आहे. त्याने फटके मारायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 फटके झाले. तो म्हणाला नाही नाही, फटके सहन होत नाही, 5 कांदेच द्या. त्यांनी कांदे दिले. कधी कांदे कधी फटके असं करत करत त्याने कांदेही खाल्ले आणि 50 फटकेही खाल्ले. तसं आत्ताच्या काळात होतं. माणूस सगळ्या प्रकारचे कष्ट करतो, धडपड करतो, प्रयत्न करतो, पण त्याचा ज्यावेळेला लाभ जीवनात उतरवायचा असतो त्यावेळेला तो दुर्बल होतो. म्हणजे तारुण्यातली शक्तीसुद्धा गेली आणि वाढत्या योग्य वयामध्ये गृहस्थाश्रमाच्या काळामध्ये त्याचा उपभोगही घेता येत नाही, अशी स्थिती होते. म्हणून मनशक्तीमध्ये आपण म्हणतो ताणमुक्त यश आणि शापमुक्त वैभव आयुष्यात मिळवा आणि त्यासाठी अनेक उपायांबरोबर ध्यान हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तेव्हा ध्यानाचे धोके टाळायचे आहेत, आरोग्यपूर्ण जीवन जगायचं आहे, शांत आणि समाधानी जीवन जगायचं आहे, यासाठी आपल्याला ध्यान करायचं आहे. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जीवन जगताना आपल्याला अनेक प्रकारचं कर्म करावंच लागतं. ते करताना आपल्या शरीराची गती वाढलेली असते. ही गती जास्त प्रमाणात वाढत गेली की त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात आणि त्याच्यातूनच आजाराची, रोगाची निर्मिती होते. मग ध्यान काय करतं? ध्यान आपल्या शरीराची वाढलेली गती कमी करतं. नाडी गती जी 90 100 110 होत असते त्याच्याऐवजी ती 90 80 70 करत करत गती कमी करतं. आणि गती कमी झाली की शरीरही शांत होतं, मनही शांत होतं. अशा प्रकारे या ध्यानाकडे आपल्याला पाहायला पाहिजे. आता याच्याबरोबर गीतेमध्ये 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये ध्यानामागचा हेतूसुद्धा सांगितलेला आहे. आणि तो हेतू काय आहे? तो हेतू आहे मी कशा प्रकारे स्वतःला घडवावं. उद्धरेत आत्माना आत्मानम. स्वतःच्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे, स्वतःचा उद्धार करायचा आहे, स्वतःचा मित्र बनायचं आहे, स्वतःचं शत्रू होणं टाळायचं आहे. उद्धरावा स्वये आत्मा म्हणजे स्वतःची उन्नती घडवायची आहे. त्या ध्यानामागचा हेतू आहे आत्मशुद्धी असायला पाहिजे. योग कशासाठी? तर योग हा स्वतःचा उद्धार करण्यासाठी आहे. स्वतःला खचू द्यायचं नाही आहे. आयुष्यात अनेक सुखदुःख निर्माण होतात पण त्यावेळेला मन खचू द्यायचं नाही आहे. आणि म्हणून मन इंद्रियांसह त्याच्यावर संयम मिळवला तर आपणच आपले मित्र होऊ शकतो. पण मनाला स्वैर सोडलं, कसंही उधळू दिलं, विकारांच्या मागे त्याला धावायला परवानगी दिली तर आपणच आपले शत्रू होतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हेतू जो आहे हा खूप महत्त्वाचा धरला पाहिजे. आता हा हेतू आपल्या जीवनामध्येच नाही, व्यवहारातही महत्त्वाचा असतो. एक विज्ञानातलं संशोधन हे उदाहरण घ्या. विज्ञानातल्या संशोधनासाठी सुद्धा एकाग्रचित्त व्हावं लागतं. इथे तिथे धावपळ करून चालत नाही. प्रयोगामध्ये एकाग्रता, त्याचा निष्कर्ष काढताना एकाग्रता,
त्याचा अभ्यास करावा लागतो. तर हे सगळं एकाग्रचित्तता हवी आहे आणि त्याचबरोबर त्याचा हेतू महत्त्वाचा आहे. एक काळ असा होऊन गेला, अल्फ्रेड नोबेल, ज्याला आज नोबेल पारितोषिकाच्यासाठी मानलं जातं, त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर शोध लावला होता, सुरुंगाची दारू. मोठमोठे खडक फोडण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं त्याला वाटलं होतं. परंतु तीच दारू ही ज्यावेळेला युद्धामध्ये वापरायला लागले आणि त्याच्यामुळे अनेक युद्धांमध्ये जे मानवी जीवितहानी व्हायला लागली, त्यामुळे त्याला अतिशय दुःख झालं. त्या दारूच्या विक्रीतून त्याला करोडो डॉलर्स मिळाले, पण तो म्हणाला त्याचं करू काय? म्हणून त्याने सांगितलं, मानवाच्या सुरक्षिततेसाठी, शांततेसाठी, त्याचं जीवन आनंदमय होण्यासाठी जे जे प्रयत्न होतील त्याला पारितोषिक द्या. आणि त्यासाठी नोबेल पारितोषिक, यासाठी त्यांनी ती सगळी संपत्ती खर्च केलेली आहे. असंच उदाहरण अणूच्याबद्दल देता येईल. अणूच्या निर्मितीसाठी आईन्स्टाईन सकट अनेक शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न केले आणि ज्यावेळेला अणुशक्तीचा शोध लागला त्यावेळेला सगळ्यांनाच खूप आनंद झाला. पण नेमका तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा आणि सगळ्यांना शंका होती की जर्मनीमध्ये हिटलरसुद्धा अशाच प्रकारचे काहीतरी शोध घेतोय, प्रयत्न करतोय. मग जर्मनी आणि जपान यांची त्यावेळेला काही प्रमाणात युती, संगनमत झालं होतं. जपान जर्मनीला कुठेतरी मदत करत होता. ह्या सगळ्या जागतिक घडामोडीमध्ये अमेरिकेच्या प्रेसिडेंटला असं वाटलं की त्यांनी अणुबॉम्ब तयार करून आपल्यावर टाकण्यापेक्षा आपणच अणुबॉम्ब त्यांच्यावर टाकावा, म्हणून त्यांनी आग्रहपूर्वक अणुशक्तीचा उपयोग अणुबॉम्बच्या निमित्ताने केला आणि जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जे 2 अणुबॉम्ब टाकले, त्यांनी जपान बेचिराख होऊन गेला. आईन्स्टाईनसह सगळे शास्त्रज्ञ कळवळले. आम्ही जो शोध लावला तो मानवाच्या हितासाठी होता, पण काय झालं त्याचं? म्हणून त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत अणुशक्तीचा उपयोग संहारासाठी नव्हे तर मानवी हितासाठी व्हावा, यासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. प्रत्येक ठिकाणी हेतू महत्त्वाचा आहे. स्वामीजी म्हणायचे, हेतू हा गतीबरोबर जात असतो. मानवाच्या मनातला हेतू आणि त्याची गती एकत्र प्रवास करत असतात आणि त्याच्यातून अनेक आकांत घडत असतात. अध्यात्मामध्ये रावणाचं उदाहरण आहे, हिरण्यकशिपूचं उदाहरण आहे. तप केलं, शक्ती मिळवली सगळ्यांनी, पण त्या शक्तीचा उपयोग कशासाठी केला? इतरांना त्रास देण्यासाठी केला आणि त्यामुळे अंतिमतः त्यांचासुद्धा विनाश व्हावाच लागला. सृष्टीमध्ये एकांगीपणा नाही. सृष्टी ही फक्त विध्वंसाकडे जाणारी नाही आहे, ती समतोल साधणारी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की गीता आणि त्यात सांगितलेला ध्यानयोग हा सगळ्यांना उपयोगी आहे. फक्त वृद्धपणी वाचायची गीता नाही आहे. ध्यानमार्ग फक्त वृद्धपणे अवलंबण्याचा नाही आहे. तारुण्यापासून जर ध्यानमार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे अनेक प्रकारे जीवन सुसह्य होऊ शकेल, सुखी होऊ शकेल, शांतीचं होऊ शकेल. आणि म्हणून स्वामीजींनी याबद्दल एक सुंदर विचार मांडताना म्हटलेलं आहे की मनामध्ये समता बुद्धी असली पाहिजे, निस्वार्थ कर्म असलं पाहिजे. म्हणून त्यांचं एक वाक्य मला फार आवडलेलं आहे. या निमित्ताने स्वामीजींनी म्हटलं आहे, धर्मसुद्धा मर्म जाणूनच करावा लागतो. धारयति इति धर्म, समाजाची धारणा करतो तो धर्म. आणि स्वामीजी म्हणतात, वरवरच्या अर्थाने धर्माकडे जाऊ नका, त्याचं मर्म काय आहे हे समजून घ्या आणि त्या दृष्टीने आपलं वर्तन ठेवा.
मनामध्ये आशेच्या इच्छेच्या उसळ्या येतच असतात, पण त्यामुळेच अनेक रोग आधी व्याधी निर्माण होत असतात. आणि त्याच्यावरचा एक उत्तम उपाय म्हणजे ध्यानयोग आहे. त्या ध्यानयोगाकडे आपण खूप चांगल्या तऱ्हेने जातो आहोत. इथे एक मुद्दा मी पूर्ण करतो आणि पुढच्या मुद्द्याकडे वळतो. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये ध्यानाबद्दल खूप छान विवरण आलेलं आहे. योगी आणि संन्यासी कोण याचं वर्णन श्रीकृष्णाने केलं, पण ते करता करता त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी संन्यासाची पारंपरिक कल्पना बाजूला ठेवलेली आहे. केवळ संन्यासाची भगवी वस्त्र घातली म्हणजे तो संन्यास होतो, ही कल्पना त्यांनी बाजूला ठेवली. आणि त्यांनी असं म्हटलं, कर्माबद्दल कर्म करायचं आहे. संन्यास याचा अर्थ कर्म सोडणं नव्हे. मग काय आहे? फलासक्ती सोडतो तो खरा संन्यासी आहे. कर्म करायचं आहे, पण त्यातून निर्माण होणाऱ्या फळाबद्दलची आसक्ती जो सोडतो असा कर्मयोगीच खऱ्या अर्थाने संन्यासी आहे. कर्माबद्दल स्वार्थ नको, कर्माबद्दल आग्रह नको, आणि तरीही कर्तव्य मार्ग अवलंबाचा आहे. हे जो करतो तोच खरा संन्यासी असं म्हटलेलं आहे. आता अजून एक आहे, आणि ते म्हणजे संन्यासी काय करतो? संन्यासी कर्म करताना कर्म बाजूला ठेवतो, पण भर देतो वृत्तीवर. मग खरा संन्यासी जो असतो असा संन्यासी वासना आणि स्वार्थ हे दोन्ही बाजूला ठेवतो आणि स्वार्थयुक्त संकल्पाचाही त्याग करत असतो. त्याचं कारण आहे, भगवंतांनी असं म्हटलं की निसर्गाला अनुसरून कर्म करायचीच आहेत आपल्याला. कर्म टाळून चालायचं नाही आहे. फक्त ते करत असताना स्वार्थ नको, वैयक्तिक आवडीनिवडी नको, आणि स्वतःच्या पुरता लाभ आणि हानी याचा विचार नको. म्हणून गीतेमध्ये याला अनुरूप काही शब्द आलेले आहेत. आपण गीतेचा अभ्यास करताना सगळेजण मग हे शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवा. त्यात एक शब्द म्हटलेला आहे जितात्मनः, म्हणजे अंतःकरणातील इच्छा जिंकलेला जो आहे त्याला जितात्मना म्हटलेलं आहे. अजून एक शब्द वापरला आहे समाहितः, सगळ्या पातळ्यांवर जो हितकारक विचार करतोय, समाधानाचा विचार करतोय ती व्यक्ती. अजून एक शब्द आहे, काय आहे? ध्यानमार्गाने हळूहळू तुम्ही प्रवास करायला लागलात की केव्हा तरी योगारूढ होता. शब्द आहे गीतेतला योगारूढ. म्हणजे काय? योगाच्या शिखरावर जाणं. पण योगाच्या शिखरावर जाण्यासाठी काय करावं लागतं? तर केवळ साधना करून, ध्यान करून नाक मुठीत धरून बसायचं नाही आहे. निष्काम कर्म हे करायचंच आहे. भोगरूपी संकल्पाचा त्याग करायचा आहे. त्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. अजून एक गीतेतला शब्द आहे बरं का, अभ्यास करा. त्यात त्यांनी म्हटलं आहे ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. काय म्हटलं आहे? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? आपण पारंपरिक ज्ञान घेतोच आहोत, पण त्याच्यातही त्यांनी दोन भेद केले. एक आहे आत्मज्ञान आणि दुसरं आहे सृष्टीज्ञान किंवा जीवन जगण्यासाठीचं ज्ञान. मग स्वामीजी काय म्हणतात? स्वामीजी म्हणतात की ज्याने आपलं मन जिंकलेलं आहे, ज्याच्या सगळ्या इच्छा आणि वांछा शांत झालेल्या आहेत, त्याला उत्तम परमात्म्याचं स्वरूपदर्शन नक्की होऊ शकेल. ज्ञानेश्वरीची ओवी 81 ही खूप महत्त्वाची आहे. त्यात म्हटलेलं आहे तया स्वांतकरणजिता,
म्हणजे ज्याने आपलं मन जिंकलेलं आहे, ज्याने सगळ्या आपल्या इच्छा शांत केलेल्या आहेत, परमात्मा परवता दूर नाही, त्याला परमात्मा दूर नाही आहे. आणि याच्यासाठी स्वामीजींनी काय म्हटलं आहे? स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे, हे सगळं जीवन जगत असताना आपल्या स्वतःच्या उणीवा जाणायच्या आहेत आणि त्या दूर करायच्या आहेत. आता मला साधक म्हणून तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या स्वतःच्या उणीवा लक्षात घ्यायच्या आहेत, त्यात सुधारणा करायच्या आहेत. कोणते 2 उपाय सांगितलेले आहेत? आठवत आहेत कोणाला? आपल्या स्वतःमधल्या उणीवा कमी करण्यासाठी स्वामीजींनी जे 2 मार्ग सांगितलेले आहेत, त्यातला एक आहे मानस आलेख. आपण आदल्या दिवशी कसं वागलेलो आहोत याचं चिंतन करून मानस आलेखावरचा भय, राग, धैर्य, शांती याच्यावरचा एक टिंब आपण मोठा करत असतो. त्यानिमित्ताने स्वतःच्या उणीवांचं चिंतन होत असतं. दुसरा उपाय आहे तो म्हणजे सकाळी 7:58ची प्रार्थना, म्हणजेच कर्मशुद्धीची प्रार्थना. आपण आदल्या दिवशी काय चुका केल्या आहेत त्या आठवायच्या, दुसऱ्या मिनिटाला त्या चुका न करण्याचं स्वतःलाच वचन द्यायचं आणि तिसऱ्या मिनिटाला पूर्ण शांत राहायचं. तिसरा उपाय जो आहे तोही याला पूरक आहे आणि तो म्हणजे आत्मचिंतन प्रार्थना. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष न देता आत्मचिंतन करीन. हा जो विचार आहे त्या विचारामुळे आपल्या स्वतःच्या उणीवा आपल्या लक्षात येतात, चुका लक्षात येतात. हे जर आपण करत राहिलो नियमितपणे तर आपल्या मनाची ध्यानाला पूरक अशी स्थिती आपण निर्माण करू शकतो. लक्षात घ्यायचं आहे, गीतेमध्ये हठयोग अभिप्रेत नाही आहे. हठयोगामध्ये ज्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्या गीतेला अभिप्रेत नाही आहेत, कारण तसं त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. मग गीतेमध्ये काय आहे? एकाग्र चित्त आणि त्यासाठी ध्यान, संकल्प विकल्प विरहित मनाची अवस्था. भौतिक सुख घ्यायचं आहे, वैभवही घ्यायचं आहे, पण ते म्हणजे सर्वस्व नव्हे. ज्ञान म्हणजे खरं ज्ञान म्हणजे काय? तर भौतिक सुख आणि वैभव जे आहे त्याच्या खुजेपणाचं ज्ञान म्हणजे खरं ज्ञान आहे. तर हे सगळं लक्षात ठेवून आपण ध्यानाकडे वळायचं आहे. मग आता गीतेमध्ये ध्यानासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना दिल्या आहेत? तर 10व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, साधके चित्त बांधुनी इच्छा संग्रह सोडूनी आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे. म्हणजे योग्याने काय करावं? योग साधना ज्याला ज्याला करायची आहे त्याने एकांतात बसावं. मन आणि बुद्धी यांचा एकाग्रतेने मनामध्ये विचार आणावा आणि मनातले लोभ, मोह, संग्रहबुद्धी हे सगळं सोडून हळूहळू त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय केलेलं आहे? ध्यान साधनेसाठी मनाची स्थिती कशी असावी? तर मनामध्ये शुद्धी असावी, विचार शुद्ध असावेत, हेतू शुद्ध असावा आणि अलिप्तता असावी. दुसऱ्या बाजूने शरीरशुद्धी आहे. शरीरशुद्धीसाठी त्यांनी म्हटलेलं आहे युक्त आहार विहार, म्हणजे योग्य आहार, दिवसभरातलं वागणं, दैनंदिन सगळ्या क्रिया, अगदी निद्रा आणि जागृती म्हणजे झोप आणि जागृती या दोन्हीचा मेळ, हे सगळं योग्य तऱ्हेने करायचं आहे. युक्त आहार म्हणजे शरीराची स्थिती कशी असावी ते सांगितलं आहे. मनाची झाली, शरीराची झाली. आता तिसरं आहे स्थलशुद्धी.
स्थलशुद्धीला त्यांनी म्हटले भूमी शुद्ध असावी. त्या शुद्ध स्वच्छ भूमीवर आसन असावं. आत्ताच्या काळामध्ये मृगाजीन काय अभिप्रेत नाही आहे. मग काय अभिप्रेत आहे? दर्भासन, सतरंजी, चटई काहीही चालेल. का करायचं हे सगळं? त्याचं कारण आहे, ध्यान करताना आपल्या शरीरामध्ये जी शक्ती निर्माण होते ती शक्ती शरीरातून जर मध्ये काही अवरोध नसेल तर जमिनीत निघून जाईल. मग त्याला वाचवण्यासाठी भूमी म्हणजे जमीन आणि शरीर याच्यामध्ये बॅड कंडक्टर ज्याला म्हणतात असं काहीतरी असलं पाहिजे. ह्याच्याबद्दल एक मला प्रसंग आठवतो आहे, तो या निमित्ताने सांगतो. खूप वर्षापूर्वी स्वामीजी भायखळ्याला गेले होते. तिथे एक गणेश मंदिर आहे. तिथे त्यांचं प्रयोगविवेचन होतं शेजारच्या हॉलमध्ये. तर तिथे जे कोणी संयोजक होते त्यांनी म्हटलं की इथे गणेशाचं हे मंदिर आहे. आता स्वामीजी म्हणाले ठीक आहे, जाऊन आपण नमस्कार करून येऊयात आणि सुरुवात करूयात. स्वामीजी मंदिरात जायला लागले. तेवढ्यात त्या मंदिराचा पुजारी होता. त्याने स्वामीजींच्याकडे पाहिलं आपादन मस्तक आणि स्वामीजींना थांबवलं आणि काय म्हणाला, स्वामीजी तुम्ही आज जाऊ नका. संयोजक होते तेच आपापले म्हणाले का पुजारी म्हणतोय. संयोजक आणि स्वामीजींना प्रश्न पडला की पुजारी का नाही म्हणतायत. तर त्या पुजारीने स्वामीजींच्या पायाकडे लक्ष वेधवलं आणि म्हणाला, स्वामीजी तुम्ही खडावा घातलेले आहेत, तर मंदिरामध्ये खडावा घालून जाण्याची पद्धत नाही आहे. तर स्वामीजी म्हणाले की मंदिरामध्ये चामड्याचे बूट, चप्पल किंवा तत्सम काही असेल तर ते घालून जायचं नाही. हा संकेत बरोबर आहे, पण खडावा ह्या लाकडाच्या आहेत आणि त्या जर तिथे नेल्या नाहीत तर मी तिथे जाणार नाही. कारण का? संयोजकाने आणि त्या पुजाऱ्याला स्वामींच्याबद्दल एक हे होता, आदरच होता. त्यांनी विचारलं स्वामीजी का मला कळत नाही. तर स्वामीजींनी खुलासा केला, ज्यावेळेला आपण देवासमोर उभा राहतो, मनापासून त्याला वंदन करतो, त्यावेळेला एक प्रकारची शक्ती भगवंताकडनं आपल्याला मिळत असते आणि ती शक्ती जर आपला पायाचा स्पर्श भूमीला, जमिनीला डायरेक्ट होत असेल तर ती मिळालेली शक्ती तिथून निघून जाते. पण खडावा काय करतात? लाकूड आहे, बॅड कंडक्टर आहे ना. मग त्या लाकडामुळे काय होतं, ती निर्माण झालेली आलेली शक्ती जमिनीत न जाता आपल्याकडेच राहते. तर गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे, योग्य आसन असावं. आणि हे आसन कसं असावं? किती सूक्ष्म विचार केला. फार उंच नसावं, फार खाली नसावं. का? कारण नुसतं जमिनीवर ठेवलं तर काय होईल, आजूबाजूचे किड्या मुंग्या येतील, त्याने आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. फार उंचावर असेल तर ध्यानामध्ये शरीरावरचं संतुलन काही वेळेला जात असतं आणि अशा वेळेला माणूस पडू शकतो उंचावरनं. म्हणून फार उंच नको, फार खाली नको, अशा प्रकारचं आसन असावं. आजूबाजूला निसर्गाची शांती असावी. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मन, शरीर आणि स्थल या सगळ्याच्या शुद्धीसह ध्यान करावं असं सांगितलेलं आहे. आता हे करत असताना पुन्हा पुन्हा विचार काय येतो माहिती आहे का? मनातल्या कामना सोडा, मनातल्या इच्छा सोडा. खरोखर हे शक्य आहे का हो? या निमित्ताने ययातीची एक गोष्ट आठवते. ययाती हा एक मोठा राजा होऊन गेला. पुराणातली गोष्ट आहे. त्या ययातीने अनेक प्रकारची सुख उपभोगली, पण तरी त्याच्या मनाचं समाधान झालं नाही.
आणि म्हणून त्यांनी नियतीकडे अशी इच्छा व्यक्त केली की मला अजून सुख घ्यायचं आहे. त्याला एक उपाय देण्यात आला आणि तो म्हणजे तुझं वृद्धपण कोणीतरी घेतलं आणि त्याचं तारुण्य जर तुला दिलं तर तू ते सुख उपभोगशील. तो एका तऱ्हेने वासनांध झाला होता, तारतम्य राहिलं नव्हतं. म्हणून त्याचा पुरू नावाचा जो मुलगा होता त्याला हे कळल्यानंतर त्याने वडिलांचं वार्धक्य घेतलं आणि आपलं तारुण्य त्यांना दिलं. आणि त्यांनी नंतर त्या तारुण्याच्या अवस्थेत सगळी शरीर सुख घेतली. असं करत करत पुराणाच्या भाषेत 1000 वर्ष झाली. आत्ताच्या भाषेत बोलूयात 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष त्याने हे तारुण्य उपभोगलं. आणि नंतर त्याला जाणीव झाली की आता बस झालं. त्याने आपल्या मुलाला तारुण्य परत दिलं, वार्धक्य स्वतःकडे घेतलं. त्याला विचारण्यात आलं, तू इतकी वर्ष सगळ्या प्रकारची सुख उपभोगली आहेस, खऱ्या अर्थाने तुझं मन आता शांत झालं का? त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तो म्हणाला, नाही, मी अजून जरी किती वर्ष सुख उपभोगत राहिलो असतो तरीसुद्धा माझ्या मनातल्या वासना गेल्या नसत्या. आणि त्याने उत्तर दिलेलं आहे की अग्नीमध्ये तूप टाकलं तर अग्नी थंड होईल का प्रज्वलित होईल? अग्नी प्रज्वलित होईल. तसं त्याने म्हटलेलं आहे की मनातल्या इच्छांसाठी जर त्याला कृतीची जोड दिली, सुख उपभोगण्याची जोड दिली, तर वृत्ती शमत नाहीत, शांत होत नाहीत, त्या सतत भडकतच राहतात. त्यामुळे एका बाजूने सगळ्या वासनांचा त्याग शक्य नाही हे लक्षात ठेवावं. त्याच्या मागे मन धावू देऊ नये. आणि त्याचबरोबर त्या भावनांचा आपण दाबूनही टाकू नये. कारण त्या भावना दाबून टाकल्या तर त्याचासुद्धा शरीरावर विपरीत परिणाम होतो. म्हणून गीतेमध्ये सगळीकडे काय सांगितलं आहे? योग्य प्रमाणात, कुठेही त्याचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आहे. अशा प्रकारे आपलं जीवन जे आहे हे जगलं पाहिजे. मग असं जर आपण सगळं करत राहिलो तर त्याच्यासाठी आपल्या मनाची स्थिती कशी ठेवावी? तर मनाची स्थिती ठेवण्यासाठी त्यांनी शब्द वापरला आहे, कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, संन्यासी या सगळ्यांनी मनाचं संयमन करावं, इच्छेला मर्यादा घालावी. आता हे सगळं करत असताना अर्जुन हा मोठा साक्षेपी होता. सगळं कृष्णाचं ऐकलं की हे ध्यान करावं, ते ध्यान करावं, असं करावं. तो म्हणाला, भगवंता, माझं मन अस्थिर आहे, चंचल आहे. मग या मन चंचल अस्थिर त्यासाठी काय करावं? त्यासाठी त्याने उपमा दिली की ध्यानाला बसल्यानंतर मनात विचार येतील, अमुक होईल, तमुक होईल. वारा आला तर एखादी ज्योत असते, ते विझून जाते, काय उपयोग आहे मग? कृष्णाने तेच उत्तर अधिक चांगल्या तऱ्हेने देताना म्हटलं, निर्वाती ठेविला दीप तेव तो एक सारखा, तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. 19वा श्लोक आहे. म्हणजे एखादा दिवा हा जिथे वारा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. उदाहरणार्थ एखादा कोनाडा असतो, एखादी वाऱ्यापासून संरक्षित होणारी जागा असते, त्या ठिकाणी तो दिवा ठेवला तर तो न विझता अखंडपणे तेवत राहतो. तशा प्रकारे मन हे अखंडपणे तेवत ठेवावं. वाऱ्याने जशी ज्योत अस्थिर होते तसं मनातल्या विचारांनी एकाग्रता भंग पावत असते. आणि म्हणून
त्या ज्योतीसारखं स्थिरचित्त असावं असं वर्णन म्हटलं आहे. तुम्हाला अजून एक रेफरन्स देतो. तुम्ही मंदिरात गेले असाल, विशेषतः दक्षिणेतले मंदिर आहेत, तिथे गर्भगृह असतं आणि तिथे अनेक ठिकाणी अजूनही विद्युत दिवे, इलेक्ट्रिकचे दिवे लावायची पद्धत नाही. मग तिथे शांत तेवणारी समई असते, दीप असतो आणि एका तऱ्हेने तो दीप नसेल तर त्या गर्भगृहात गडद अंधार असतो. पण त्या गडद अंधारामध्ये एक शांत ज्योत तेवत असते. ती जशी शांतपणे तेवत असते तशी मनाची एकाग्रचित्त ठेवावी असं म्हटलेलं आहे. याच ठिकाणी स्वामीजींनी साधनेच्या दृष्टीने दिलेला अजून एक माध्यमाचा भाग सांगतो. आपण अनेक मंदिरांमध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक होताना पाहिलं असेल. तो अभिषेक कसा होतो? थेंब 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 थेंब, बरोबर आहे. स्वामीजींनी त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ते म्हणजे ज्याप्रमाणे मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक होताना थेंब पडत असतात, याचा अर्थ ते थेंब पोटेन्शियल टू कायनेटिक अशा स्वरूपात असतात. म्हणजेच स्थिर अशी जी शक्ती असते त्या स्थिर शक्तीपासून चलित शक्तीमध्ये ते थेंब पडत असतात आणि त्याच्यातून शक्ती निर्माण होते. याला स्वामीजींनी म्हटले पोटेन्शियल टू कायनेटिक. आणि याच्या आधारावर गतिमंद मतिमंद मुलांसाठी आपल्याकडे एक टेस्ट आहे, त्याला म्हटलं आहे PK टेस्ट. किती स्वामीजींनी सूक्ष्म विचार केलेत हे लक्षात घ्या बरं. अजून एक शब्द आहे, आपली बुद्धी सात्विक हवी असं म्हटलेलं आहे. त्याबरोबर अजून एक आहे, बुद्धीबरोबर आपली धृती जी आहे ही धृतीसुद्धा शुद्ध करत न्यावी. आता धृतीचा अर्थ काय आहे? धृतीचा अर्थ आहे संकल्प शक्ती. धृतीमुळे आपल्या मनातलं धैर्य, दृढता, स्थिरता, धारणाशक्ती हे सगळं वाढत असतं. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ती एक आंतरशक्ती आहे, एक प्रकारची विल पॉवर आहे आणि म्हणून बुद्धीबरोबर धृती ही सुद्धा आपण शांतपणे ठेवणं हे गरजेचं आहे. हे करण्यासाठी काय केलं पाहिजे? आता आपण हळूहळू समारोपाकडे जातो आहोत आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या, चंचल मनाला स्थिर घालण्यासाठी काय करायला पाहिजे? मन चंचल अस्थिर तेथ तेथुनी बांधावे. वाहणाऱ्या पाण्याला थांबवायचं असेल तर बांध घालतात ना, तसं गीतेत म्हटलेलं आहे की अशा चंचल मनाला थांबवण्यासाठी मनाला संयमाचा बांध घालावा. हा संयम कुठून निर्माण होतो? तर त्याला म्हटले विवेकपूर्ण मन हाच उत्तम बांधाचं स्वरूपाच आहे, मनाचा बांध आहे. विवेक सगळ्या बाबतीत योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय या सगळ्याचा सारासार विचार करणारी जी बुद्धी आहे त्याला विवेकबुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंदे अशी त्याची स्थिती निर्माण होते. केव्हा निर्माण होते? ज्यावेळेला तो सातत्याने ध्यान करतो. मन कसं आहे? नावरे आवरिता. तर त्या न आवरणाऱ्या मनाला मनाच्या विवेकबुद्धीने बांध घालायचा आहे. ते जर केलं तर मनामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब तयार होऊ शकतं असं म्हटलेलं आहे. आता यातला शेवटचा भाग आपण लक्षात घेऊन यावेळेचा अध्याय पूर्ण करूयात. पूर्वार्ध. अर्जुन हा अतिशय बुद्धिमान श्रोता होता, शिष्य होता. त्याने मन स्थिर कसं करावं हे कृष्णाला विचारल्यानंतर कृष्णाने उत्तर दिलं. मग अर्जुनाने अजून एक प्रश्न विचारला
चंचल मनाला स्थिर करणं मला अजून सांगतो तरी अवघड आहे. नक्की काय करावं? तर त्यातले शब्द आहे, अभ्यास आणि वैराग्य याच्या साह्याने मन स्थिर कर. मनाचा निग्रह, संयम हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी म्हटलेलं आहे, आत्म्यात मन रोवुनी निवर्तावे हळूहळू. शनै शनै हा शब्द आहे. म्हणजे काय? हळूहळू तुझं मन तू ताब्यात आणण्याचा प्रयत्न कर. आणि ते हळूहळूपणासाठी विज्ञान परिभाषेत घेत आहेत स्वामीजींनी. ज्या 6 पायऱ्या सांगितल्या आहेत त्यामध्ये न्यूवेला अभिप्रेत असलेली एक पायरी आहे, ती म्हणजे हळूहळू मार्गाक्रमण. पहिल्या वर्षाच्या अभ्यासात आपल्याला आठवत असेल. मग या पायऱ्या कशा असाव्यात? या पायऱ्या आहेत, मनाने ज्ञानग्रहण करावं, हळूहळू इच्छा आणि वासना यांच्यामुळे यांचं सतत जरी सेवन केलं तरी त्या शमणार नाहीत हे मनावर ठसवावं. हळूहळू भौतिक गोष्टींच्या सेवनाच्या मागे लागण्याची जी वृत्ती असते ती कमी करावी. मग अगदी पंचेंद्रियांच्या मार्फत जे काय आपण शरीरसुख घेत असतो त्याच्या मर्यादा लक्षात घ्याव्यात. अभ्यासाची जोड द्यावी, सातत्याची जोड द्यावी. बुद्धी स्थिर झाली, एकाग्र चित्त झालं की त्यानंतर मनाची परमशांत अवस्था निर्माण होणार आहे हे लक्षात घ्यायचं असतं. तर अशा तऱ्हेने या योग मार्गाचा आपण अभ्यास करता करता आता एक महत्त्वाचा विचार समजून घेऊन थांबूयात. अर्जुन हा सातत्याने चिंतन करत होता आणि त्यामुळे त्याला अनेक प्रश्न निर्माण होतोय. मन शांत कसं करावं, काय करावं सगळं विचारल्यानंतर त्याने कृष्णाला एक मर्माचा प्रश्न विचारला. तुम्हाला आम्हाला चटकन सुचणार नाही, पण त्याला सुचला. त्याने म्हटलं, भगवंता, एखादा योगी, तू म्हणतोस तसा कर्मयोगी, ज्ञानयोगी साधना करत असेल, तप करत असेल आणि अचानक त्याचा मृत्यू झाला, तर त्याची त्या जन्मात जी काही साधना केलेली असते, पुण्य मिळवलेलं असतं, ते व्यर्थ जातं का? ते ढग फुटावेत त्याप्रमाणे सगळीकडे ते पांगून जातं का आणि व्यर्थ जातं का, असा त्याचा प्रश्न होता. किती मर्माचा प्रश्न आहे. म्हणजे आपण साधना करतोय, पण एकाएकी एखाद्याचा मृत्यू झाला तर काय होईल? सगळं वाया गेलं? नाही. भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, कुठलंही पुण्यकर्म, कुठलंही ध्यानकर्म, कुठलंही मिळवलेली साधना आणि त्यातली शक्ती ही वाया जात नाही. साधनेचा विनाश कधीही होत नाही. आपल्याला विज्ञानातला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहिती आहे. कुठलीही शक्ती कधीही नष्ट होत नाही, ती फक्त रूपांतरित होते. पहिला नियम काय म्हणतो? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉईड, इट चेंजेस इट्स फॉर्म. शून्यातून शक्ती निर्माण होत नाही, निर्माण झालेली नष्ट होत नाही, ती फक्त रूपांतरित होत राहते. तेच भगवंतांनी सांगितलंय, पुण्यकर्म फुकट जात नाही. ज्यावेळेला त्याचा पुनर्जन्म होतो त्यावेळेला आदल्या जन्मी त्याने जे काही पुण्य मिळवलं आहे, साधना केली आहे, त्यामुळे त्याला उत्तम घराण्यात जन्म मिळतो. उत्तम याचा अर्थ फक्त पैशाने श्रीमंत नव्हे, चारित्र्य संपन्न आणि गुणसंपन्न घराण्यामध्ये त्याला जन्म मिळतो. त्याच्याकडे असलेला बुद्धीवरचा संस्कार जो आहे हा कायम राहतो. आता आपल्याला प्रश्न पडेल, हे कसं काय होतं? 2-3 उदाहरणं घ्या. समजा एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेत शिकतोय आणि काही कारणामुळे त्याला एक शाळा बदलून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावासा वाटतोय किंवा त्याच्यावर पाळी आलेली आहे. मग अशा वेळेला आधीच्या शाळेमध्ये त्याने जे ज्ञान ग्रहण केलं आहे, विद्या ग्रहण केलेलं आहे,
त्या नवीन शाळेत गेला म्हणून ती विद्या त्याची नष्ट होणार आहे का? काय वाटतं? नाही. ती विद्या कायम राहील. शाळा बदलली, विद्या बदलली नाही. जुनं घर बदलून नवीन घरात गेलात, त्याचा अर्थ घर बदललं, नवीन घरात आलात, पण त्या घरामध्ये जुन्या घरात राहणारी व्यक्ती, त्याचे गुण, त्याची श्रीमंती नव्या घरात नष्ट होणार आहे का? नाही. अहो साधी गोष्ट आहे. आपण शरीरावरचे कपडे बदलतो, याचा अर्थ शरीर नष्ट झालं का? नाही, कपडे बदलते, शरीर तेच आहे. आणि आत्ताच्या भाषेत तुम्हाला अनुभवाचा एक मुद्दा सांगतो, तो म्हणजे समजा तुमचा मोबाईल आहे. जुना मोबाईल तुम्ही विकलात, टाकलात, फुटला, काहीतरी झालं आणि नवीन मोबाईल घेतला. मग याचा अर्थ जुन्या मोबाईलमधला डाटा हा नष्ट झाला का? तो नव्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करता येतो का? येत नाही. अरे भौतिक बाबतीत जर हे सगळं होतं, तर सूक्ष्म पातळीवरच्या ज्ञानाच्या बाबतीत आदल्या जन्मीचं ज्ञान पुनर्जन्मामध्ये नष्ट कसं होईल? पुनर्जन्माच्या वेळेला पूर्वजन्मातला अभ्यास, साधना, संस्कार आणि पुण्य कायम टिकतं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तिथे पूर्वजन्मीचा बुद्धिसंस्कार तो सोडत नाही. म्हणून त्यात म्हटलंय, तिथे तो पूर्वजन्मीचा बुद्धिसंस्कार जोडूनी मोक्षार्थ करीतो यत्न पूर्वीहूनी पुढे पुन्हा. अशा प्रकारे आपलं केलेलं कुठलंही चांगलं कर्म, त्याचं पुण्य, साधना, जप, तप, बुद्धी काहीही नष्ट होत नाही. पुनर्जन्मामध्ये ती अधिक चांगल्या प्रकारे उपयोगी पडते. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांसारख्या अनेक महात्म्यांना त्यांच्या बालपणीच जे दिव्य ज्ञान स्फुरलं होतं, त्याचं रहस्य इथे आहे. आणि याची ओवीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. यथाकाल आपण ती जरूर पाहूयात. तेव्हा ध्यान हा विषय इतका महत्त्वाचा आहे, इतका विशाल आहे, विस्तृत आहे, की एका भागात तो संपणं शक्य नाही. आणि म्हणून इथे आपण नेहमीप्रमाणे श्रीकृष्णाचा जप करूयात, त्याचं ध्यान करूयात आणि हा पूर्वार्ध जो आहे हा पूर्ण करूयात. पुढच्या भागामध्ये ध्यान केल्यानंतर मन, मेंदू आणि शरीर याच्यावर होणारे परिणाम काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि त्याबरोबरीने कुंडलिनी ध्यान म्हणजे काय आहे याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली मांडणी आणि त्याबरोबर स्वामीजींनी त्याला दिलेलं विज्ञानाचं रूप, हे सगळं आपण समजावून घेत उत्तरार्धाकडे वळणार आहोत. कदाचित त्याचे 2 भाग आपल्याला करावे लागले तर पुढच्या वेळेला पाहूयात. सगळ्यांना या ध्यानासाठी खूप खूप शुभेच्छा. हरिओम हरिओम हरिओम. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. 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 ओम हरि ओम.
श्रीकृष्ण शरणं मम. ओम हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. शांत बसा. आता आपण 2 मिनटं श्रीकृष्णाचं ध्यान करणार आहोत. आपापल्या स्क्रीनवर आता श्रीकृष्णाची प्रतीकमूर्ती येईल, त्याच्यावर ध्यान करायचं आहे. सुरुवात करा. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. 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 भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं